ह्या चिन्हांच्या मालिकेचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा। पहिल्या गटामध्ये x ही 5 चिन्ह आली आहे, दुसऱ्या गटामध्ये चिन्हांची मालिका आली आहे, परंतु त्या चिन्हांच्या मालिकेमध्ये नेमका कोणता बदल झाला आहे हे तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल। हा शेवटचा जो x आहे, ह्या x मधील एक रेषा ही गेलेली आहे। बघा, मागचा जो x आहे ती एक रेषा गेलेली आहे। आता पुढे बदल होताना काय झालंय, सुरुवातीचा हा जो x आहे यातील एक रेषा गेलेली आहे। आता पुढचा जो गट येईल त्या गटामध्ये नेमकं काय येणार आहे, तर हा मागचा जो x आहे ह्या x मधील एक तिरपी रेषा जाणार आहे। म्हणजे पुढचा गट बघा असा येईल x आणि यातील एक रेषा जाऊन असा गट पुढे येणार आहे। बघा, हा गट कुठे आहे, बघा पर्याय शोधा, कुठे दिसतोय तुम्हाला पर्याय, बघा पर्याय क्रमांक 4। अगोदर सुरुवातीचा जो शेवटचा x होता त्याची एक रेषा कमी झाली, तिसऱ्या गटामध्ये सुरुवातीच्या x ची रेषा कमी झाली। आता पुढचा गट येणार आहे तर मागून जो x आहे त्यातली एक रेषा कमी होणार आहे आणि असा क्रम, असे चिन्ह पुढे येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। बघा, पर्याय क्रमांक 4 हा आपला अचूक पर्याय आहे। चिन्हांच्या मालिकेत होणारा बदल निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे आणि काय काय बदल होतोय तो बदल लक्षात घेऊन पुढची चिन्हांची मालिका शोधायची आहे। पुढे जाणार आहोत आपण। चिन्हांच्या मालिकेत वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येतात। प्रश्न चिन्हांच्या जागेवरचं चिन्ह शोधायचं असतं किंवा चिन्हांच्या मालिकेत पुढच्या गटात जाताना कोणता बदल होत आहे तो बदल आपण लक्षात घ्यायचा असतो। आता बघा, पुढील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट निवडा। आता आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागेवर नेमकं कोणतं चिन्ह पाहिजे आपल्याला बघायचं। एकूण किती चिन्ह आलीत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20। या ठिकाणी 20 चिन्ह आहे, म्हणजे 5-5 चिन्हांचा एक गट। 1 2 3 4 5 5 चिन्हांचा एक 3 4 5 1 2 3 4 5 5-5 चिन्हांचा एक गट आणि प्रत्येक गटामध्ये सारखीच चिन्ह आहे। त्यांचा क्रम जरी सारखा नसला तरी सारखीच चिन्ह आहेत आणि नेमकं त्या गटामधलं कोणतं चिन्ह गाळलेलं आहे ते आपण निरीक्षणाने शोधायचं आहे। बघा, ह्या चिन्हांचं तुम्ही निरीक्षण केलं तर ह्या गटात नेमकं कोणतं चिन्ह आलेलं नाही, तर ह्या प्रकारचं जे चिन्ह आहे ते ह्या गटात आलेलं नाही, म्हणजे इथे प्रश्न चिन्हाच्या जागेवर हे चिन्ह येणार आहे। बघा, अशा स्वरूपाचं हे चिन्ह या प्रश्न चिन्हाच्या जागेवर येणार आहे। आता परत दुसऱ्या गटाचं तुम्ही निरीक्षण करा। दुसऱ्या गटाचं तुम्ही निरीक्षण केलं तर 5 चिन्हांपैकी नेमकं कोणतं चिन्ह आलेलं नाही, तर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारचं चिन्ह ह्या गटात आलेलं नाही, म्हणजे ह्या प्रश्न चिन्हाच्या जागेवर त्या प्रकारचं चिन्ह येणार आहे। बघा विद्यार्थ्यांनो, आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेणार, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणत्या क्रमाने चिन्ह आलेली नाही। म्हणजे हे सुरुवातीचं जे चिन्ह आहे ते प्रश्न चिन्हाच्या जागेवर येणार आहे। आता ह्या गटाचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा। आता इथे कोणतं चिन्ह आलेलं नाही, तर बघा अशा स्वरूपाचं चिन्ह इथे आलेलं नाहीये। अशा स्वरूपाचं जे चिन्ह आहे ते इथे आलेलं, अशा प्रकारचं चिन्ह इथे आलेलं नाही, ते आपल्याला इथे सापडलेलं आहे। आता ह्या गटाचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा। आता इथे कोणतं चिन्ह आलेलं नाही ते बघा, तुम्ही बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे। तर ह्या प्रकारचं जे चिन्ह आहे ते चिन्ह इथे आलेलं नाहीये। ह्या प्रकारचं जे चिन्ह आहे ते इथे आलेलं नाहीये। बघा, आता ह्याच क्रमाने आपल्याला गट शोधायचा आहे। अगोदर हे चिन्ह, नंतर 2, हे 3 नंबरला आणि हे 4 नंबरला। आता हे कोणत्या पर्यायात आहे ते तुम्ही बघा, बारकाईने बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल।
कोणत्या गटामध्ये आहेत? तर बघा पर्याय क्रमांक 4, सुरुवातीला हे चिन्ह, 2 नंबरला हे, 3 नंबरला हे आणि 4 नंबरला हे चिन्ह, म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रश्नचिन्हांच्या जागेवर ह्या प्रकारची चिन्ह ह्या क्रमाने येणार आहेत. प्रश्न चिन्हांच्या जागेवर ह्या प्रकारची चिन्ह क्रमाने येणार आहे. बघा गट पाडून घेतले, त्या गटामध्ये येणाऱ्या चिन्हांचं बारकाईने निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर नेमकं प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणतं चिन्ह आलेलं नाही ते आपण शोधलं आणि आपण आपल्या पद्धतीने कच्ची त्या चिन्हाची आकृती तिथे काढून घेतली. ती काढल्यानंतर ह्याच क्रमाने जे चिन्ह आहेत ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला सापडलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 मधील चिन्ह प्रश्नचिन्हांच्या जागेवर क्रमाने येणार आहेत. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवायचे आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा विद्यार्थ्यांनो, बारकाईने चिन्हांचं निरीक्षण करा. चिन्हांचे त्या मालिकेमध्ये बदल होत गेलेला आहे आणि नेमका कसा बदल होत जातोय हे आपल्याला कधी कधी निरीक्षणाने लक्षात येत नाही, आपला गोंधळ होतो. म्हणून अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवताना मी सांगितलंय की तुम्ही त्यांना नंबर चिन्हांच्या मालिकेचं बारकाईने निरीक्षण करा. पहिल्या गटात XYZ, पुढे Y वाढलाय, पुढे काय वाढलंय, कोणतं अक्षर वाढलंय याचं निरीक्षण करा. हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. या ठिकाणी प्रश्न चिन्ह आले, एकूण किती चिन्ह आली ती मोजून घ्या, त्यांचे गट करा आणि त्या गटांचं बारकाईने निरीक्षण करा. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागेवर नेमकं कोणतं अक्षर येणार आहे ते अक्षर शोधायचं आणि त्याच क्रमाने तो गट आपल्याला यातून पर्यायातून शोधायचा आहे. असा हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा बघा, गृहपाठासाठीचा प्रश्न बघा. बघा इथे सुद्धा चिन्हांची मालिका आलेली आहे. पहिल्या गटात 3 चिन्ह आली आहे, दुसऱ्या गटात 4, पुढे म्हणजे कोणतं चिन्ह प्रश्न चिन्हांच्या जागेवर येणार आहे याचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि बरोबर तुम्हाला प्रश्न चिन्हांच्या जागेवर कोणतं चिन्ह येणार आहे ते तुम्हाला सापडणार आहे. या ठिकाणी बघा काही अक्षर आलेली आहेत. Lच्या पुढे 2 वेळा M आलाय, Lच्या पुढे 3 वेळा N आलाय. आता बघा 2 ही मूळ संख्या आहे, N 3 वेळा आलाय म्हणजे 3 ही मूळ संख्या आहे. म्हणजे Lच्या पुढे येणारी अक्षरे ही मूळ संख्येने वाढत चाललेली आहेत. मग आता Lच्या पुढे 3 नंतर येणारी मूळ संख्या आहे 5, म्हणजे किती वेळा O येणार आहे? 5 वेळा या ठिकाणी O येईल. O आल्यानंतर पुढची मालिका सुरू होईल L पासून आणि P हे अक्षर येणार आहे 7 वेळा. म्हणजे अशा प्रकारे OLP हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न